दक्षिण मुंबई मतदारसंघाचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे अनिल देसाई, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे संजय जाधव, नाशिकचे राजाभाऊ वाजे, शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे आणि उत्तर पूर्व मुंबईचे खासदार संजय दीना पाटील असे एकूण 9 खासदार ठाकरेंकडे आहेत. आणि यापैकी काही खासदारांना गळाल लावण्याचे प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत. त्यामुळे लवकरच ऑपरेशन टायगर प्रत्यक्षात उतरेल असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. हे बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये खासदार आणि मोठ्या प्रमाणामध्ये आमदार सुद्धा उभाटा गटाचे नाराज आहेत. आणि पोळा कधी फुटतो याची फक्त लोक वाट पाहत आहेत. ज्या दिवशी पोळा फुटेल त्या दिवशी उभाटा गट तुम्हाला रिकामा झालेला दिसेल. आता या सगळ्या गोष्टी आज उघड करणं योग्य नाही, परंतु याच्या सर्व जे काही चाललंय ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू आहे. आणि तुम्हाला एवढं नक्की सांगेल की अनेक लोक आमच्याकडे यायला इच्छुक आहेत. एकनाथ शिंदेजी यांनी जे 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री असताना घेतलेले पॉझिटिव्ह निर्णय आणि निर्णय घ्यायला पाहिजे, बघतो करतो याच्यापेक्षा तात्काळ निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं हे गरजेचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास दाखवून की हे पक्षप्रमुख हे चांगल्या पद्धतीने कामं करू शकतात या दृष्टीने इन्कमिंग सुरू झालेलं आहे. केंद्रातील भाजप प्रणित एनडीए सरकार हे चंद्रबाबू नायडूंच्या टीडीपी आणि नितीश कुमारांच्या जेडीयूच्या आधारावरती आहे. टीडीपी आणि जेडीयूवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या जर वाढत असेल तर भाजपसाठी सुद्धा ते हवंच आहे. अशातच ऑपरेशन टायगर बाबत भाजप नेत्यांकडून सूचक प्रतिक्रिया उमटतात. एकदा पाहिलं तर मला वाटतं शेवटी कुठंतरी एका मर्यादेनंतर भ्रमनिरास्त नक्की कार्यकर्त्यांचाही होतो. मला असं वाटतं कदाचित हे आता तुमच्याकडनं कळलं, पण मला असं वाटत नाही की ते काही होऊच शकत नाही असं नाही, कदाचित होऊही शकतं. आता ऑपरेशन टायगर, लायन, कोल्हे, आता ते काय, आता दुपारी आमचे शिंदे साहेब तुमच्या सोलापूरला येत आहेत, काही प्रश्न त्यांना राखून ठेवा ना. त्यांचे प्रश्न मला कशाला विचारता, मी त्यांच्या मंत्रिमंडळात आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा ठाकरेंच्या पक्षानं मात्र खोडून काढली आहे. तसंच शिंदेंच्या शिवसेनेवर यावरनं विरोधकांनी हल्लाबोल केलाय. या एकनाथ शिंदेच्या पक्षाला नाही काम, बरं का, ती चालल्यात नाराज. नेहमीप्रमाणे त्यांना नाराजीचा रोग जडलेला आहे, तो काय त्यांचा दूर होत नाहीये. ते परत कुठेतरी गावाला जाऊन बसले. ही नाराज सेना आहे, लक्षात घ्या. या नाराज सेनेवरती तुम्ही काय लक्ष देत आहे? पण महाराष्ट्र केसरीला घेतला आणि याला घेतला आणि त्याला घेतला. याच्या पलीकडे ह्यांनी काय महाराष्ट्र हिताचं, जनतेच्या हिताचं काही भूमिका मांडली आहे का आतापर्यंत? राष्ट्रहिताची भूमिका मांडली आहे का? मला वाटतं ह्या अशा पोकळ घोषणा, पोकळ अफवा सातत्यानं सोडल्या जात असतात. याला कोणताही अर्थ नाही. पण सातत्याने या चर्चा होत आहेत, काही लोक संपर्कात स्वतःचं महत्त्व दिल्लीत ठेवण्यासाठी अशा पद्धतीनं, कारण राज्यात आता व्हॅल्यू संपत आलेला आहे, मग दिल्लीत काही महत्त्व राहावं, थोडीशी इज्जत राहावी म्हणून अशा पद्धतीनं अफवा पसरवल्या जातात. हे चर्चा नेहमीची आहे, ही चर्चा होत राहणार. सत्ता आहे आणि सत्तेतील लोक ही चर्चा करत राहणार विरोधकांना कमजोर करण्यासाठी. त्यामुळे मला वाटत नाही यामध्ये तथ्य आहे, सत्य आहे. आणि आज तरी परिस्थिती तशी कुठेही दिसत नाही. यापूर्वीच्या अधिवेशनातही ऑपरेशन टायगरची चर्चा झालेली, पण ती केवळ चर्चाच राहिली. आता पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची चर्चा रंगू लागली. यावेळी ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंचे खासदार आपल्या गळाल लावण्यात शिंदे यशस्वी होणार का, की खासदारांची वज्रमूठ कायम राखत फाटाफूट रोखण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होणार, हे आगामी दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.